आपण नवीन वर्षाच्या कशा शुभेच्छा देणार? आता काय शुभेच्छा द्यायच्या त्यांना तुम्हीच सांगा मला, मी काय शुभेच्छा देऊ विरोधकांना? त्यांचं विचारांना त्यांना रस्ता सापडत नाही आहे, त्यांना कुठल्या रस्त्याने मंजिलवर जायचं ते सापडत नाही आहे, आपसामध्ये त्याचा ताळमेळ नाही आहे, एका पक्षामध्येही स्वतःच्या पक्षात सगळ्याचा स्वतःचा ताळमेळ नाही आहे. मला वाटतं काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, काय परिस्थिती यांच्या राज्यामध्ये सगळ्या भरकटलेल्या जाजासारखे भरकटलेले आहेत. लोक त्यांच्या मागे कोणी न उभं राहायला तयार नाहीत. जनआधार त्यांच्या मागे राहिलेला नाही, कुठला जनमत त्यांच्या मागे नाही. त्यांना आता काय एवढंच आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. करावं त्यांनी 5 वर्षातून मेहनत करावी, काम करावं. रिकामी बडबड केल्यापेक्षा त्यांनी जनतेमध्ये जाऊन काम करावं. मला खरं त्यांना हे सांगायचं आहे. नुसतं घरात बसून मीडियासमोर बडबड करणं यापेक्षा जर लोकांमध्ये गेले, त्यांच्यामध्ये कामं केलीत तर तुम्हाला 4 मतं मिळतील, 4 लोक तुमचे निवडून येतील. अन्यथा आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षा त्यांची वाईट अवस्था होईल. मोठा गट येणार भाऊ पुन्हा आपल्या, असं चर्चा चालली की बरेचसे आमदार, खूप लोक यायला तयार आहेत, खूप लोक यायला तयार आहेत. त्यांच्याकडचे पदाधिकारी यायला तयार आहेत, लोकप्रतिनिधी यायला तयार आहेत, सगळे यायला तयार आहेत. त्यांच्याकडे आता कोणी राहायला तयार नाही. मुहूर्त कधी? कारण त्यांना कुठेही म्हणजे त्यांना पुढची त्यांना काय त्यांना काही सगळा अंधकार दिसतोय पुढे भविष्यामध्ये तिकडच्या लोकांना. त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकटे यायची घाई झालेली आहे. मी आता नावं सांगत नाही, मुहूर्त सांगत नाही, पण खरंच पुन्हा सांगेल की तिकडे कोणालाही राहण्यामध्ये स्वारस्य नाही, काहीच नाही. अगदी भरकटलेल्या जे आजच्यासारखी त्यांची परिस्थिती झालेली आहे. कुठे एक वाक्यता नाही आहे, नेते कुठे भरकटलेले आहेत ते समजत नाही आहेत, त्यांची काय पॉलिसी आहे, भूमिका आहे राज्यात देशात ती समजत नाही आहे. आणि त्यामुळे सगळे लोक त्यांना आता विरोधी पक्षाला कंटाळलेले आहेत. खरात यांच्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतात आहे. खरात यांचे पुन्हा मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत व्हिडिओ व्हायरल होतात आहे. अनेकांची मागणी आहे की ज्या नेते त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नाही, त्यांच्यावर कारवाई काय? आता अनेक लोक आहेत साधू महाराजांकडे जातात. आता अनेक लोक मोठे मोठे किती वर्षाला जेलमध्ये आहेत महाराज, त्यांच्या मागे तर लाखोत कोटीमध्ये लोक होते. मग त्यांना सगळ्यांना काही जेलवर टाकता येत नाही. खरा ढोंगी माणूस होता. या संदर्भामध्ये 1-2 महिन्यापूर्वी पण मी पोलिसांची चर्चा केलेली होती. आमचे CP आहेत त्यांच्याशी 2-4-6 महिन्यापूर्वी मी चर्चा केलेली होती की बाबा असं सगळं ऐकायला येतं आहे, असंच आहे. पण योग्य वेळ आली आणि त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. अनेक त्यांच्या सगळ्या लीला आता बाहेर येत आहेत. कडक कारवाई होईल त्यांच्यावर, कारण ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना लुटलेलं आहे की सगळ्या आमच्या अनेक महिला भगिनी आहेत त्यांच्यासोबत दुराचार केलेला आहे तो आता समोर येतो आहे. मला वाटतं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल आणि मोठी मिळेल. आगामी काळात आणखीन असं काय व्हायरल किंवा आणखीन काय व्हिडिओ येणार का, किंवा आपल्याकडे आणखीन काय माहिती आहे का तशी? माझ्याकडे कुठली माहिती अशी नाही, पण मला 1-2 गोष्टी ज्या कळाल्या होत्या, मी ज्या बघितल्या होत्या त्यावर मी पोलिसांकडे तक्रारही केलेली होती. त्यांना सांगितलेलंही होतं की बाबा असं असं चाललेलं आहे, हा माणूस एवढा सगळ्या हाय प्रोफाईल आहे, याला ताब्यात घेतला पाहिजे. आणि त्या पद्धतीने सगळं ते झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री, ते स्वतः अतिशय बारकाईने लक्ष घालत आहेत. पण अशा अनेक गोष्टी आहेत, असे ढोंगी लोक भरपूर आहेत की जे अशा पद्धतीने काही ना काही सगळे धंदे करत असतात. आणि त्यातला हा फार हाय प्रोफाईल होता आणि तो आता बरोबर ताब्यामध्ये आलेला आहे. त्याच्यावर खूप कडक कारवाई होईल. याच्या अलावा अजून कोणी असं वाटतं आपल्याला की त्यांच्यावर आपण, मला जे समजलं, मी ते बघितलं होतं, त्याच्यावर मी सगळी तक्रार केलेली होती. मी सांगितलेलं होतं, अनेक लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती पोलिसांकडे, आणि त्यावरून आता ते उघड झालेलं आहे. मला वाटतं यामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. कोणाची म्हणजे जो त्यातला कल्पित आहे हा माणूस जसं काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी करून लोकांना फसवून काहीतरी अतिशय म्हणजे अंधश्रद्धा ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने हा सगळा वागत होता आणि लोकांना मूर्ख बनवत होता. आता समोर आलेला आहे. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे अनेक उद्योग जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यामुळे उद्योग संकटात सापडलेले आहेत. लवकरच त्यातून काहीतरी मार्ग निघेल. पण आपल्यालाही कल्पना आहे केंद्र शासन या बाबतीमध्ये खूप प्रयत्न करतं आहे. परिस्थिती काय देशामध्ये, जगामध्ये, आपल्याला याची कल्पना आहे. ते काही या देशामध्ये घडलेलं आहे का, काय कोणाच्या सरकारचं फेल्युअर आहे का सरकारचं काही अपयशामुळे झालेलं आहे, का चुकीच्या धोरणामुळे झालेलं असं नाही आहे. सरकार पूर्ण प्रयत्न करतं आहे आणि हे संकट जगभर आहे, हे फक्त आपल्याकडे आहे का? मला वाटतं लोकांनी समजून घेतलं पाहिजे. लोक समजून घेत आहेत, पण विरोधकांना काही करून या ठिकाणी लोकांमध्ये असंतोष पोचवायचा आहे, पसरवायचा आहे. लोकांमध्ये काहीतरी अंदेश पोचवून मग लोक बिचारे लाईनी लावत आहेत. लोकांना वाटतं हे आपल्या घरचं एक चालू आहे, दुसरं मिळेल की नाही, तिसरं मिळेल की नाही, आणि मग सगळा स्टॉक करण्याच्या मागे लोकही लागलेले आहेत.
त्याच्यात की त्यांची चूक आहे असं म्हणणार नाही, पण विरोधकांनी सुरुवातीपासून ज्या सगळ्या अंतर्यात्रा कार्ड सिलेंडरच्या जी सगळी अफवा पसरो, त्यामुळे लोक खरं तर घाबरलेले होते आणि सगळं हे साठवणूक झाली जास्त, त्यामुळे मग शॉर्टेज झालेलं आहे. पण मला वाटतं खूप प्रयत्न केंद्र सरकार या ठिकाणी करतं आहे. परवा 2 जहाजं पण आपली त्या ठिकाणी गॅसची आलेली आहेत, अजूनही रस्त्यावर आहेत. 22 जहाज आपले अडकून पडलेली आहेत, 20 जहाज. मला वाटतं लवकर त्यातून प्रश्न सुटेल. राज ठाकरे यांची सभा आज होणार आहे मुंबईमध्ये. महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे स्वतंत्र सभा घेत आहेत, कसं बघतं? ते यांना एकत्र येऊ द्या, स्वतंत्र घेऊ द्या, अजून काही करू द्या, लोक त्यांच्या मागे नाहीत. लोकांना माहिती आहे संधी चालू आहेत, फक्त वेळ आली की फक्त मराठी करतात, वेळ आली की मुंबई गेली गुजरातकडे असं काहीतरी बडबडतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, त्यांच्यावर अजिबात लोकांचा त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून आता ते काही त्यांनी केलं तरी त्याचा उपयोग काही नाही. आपण महापालिका निवडणुकीत बघितलं, आपण विधानसभेत तर सगळे रेकॉर्ड आजपर्यंत तुटले, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. त्यामुळे त्यांना आता काही करू द्या, काही बोलू द्या, काही बडबड करू द्या, लोकांना कळून चुकलेलं आहे की हे सगळे ढोंगी बाबा आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.